हाय गाइस, वेलकम टू अनुष चैनल। और आज हम आए हैं माथेरान। अनुष के चॅनल को सबस्क्राईब करो ओके। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण चाललोय माथेरानला, तर आपण तिथलाच व्लॉग बनवणार आहोत। तर आम्ही सर्व बाईकने जाणार आहोत। मी आणि माझे दोन मित्र कारलेखिंडमध्ये थांबलेत माझ्यासाठी, आणि बाकी आपला ग्रुप तिकडे डायरेक्ट माथेरानलाच भेटणार आहे। आणि इथून आम्ही बाईकने चाललोय। माझा मोटो व्लॉगिंग करायचा प्लॅन होता, पण मी जरा बेत बदलला आणि बोललो की तिथेच माथेरानला जाऊनच व्लॉगला सुरुवात करू। पण मी थोडा जुगाड केला, तो पहिला दाखवतो तुम्हाला। मी हा टेम्पररी जुगाड बनवला आहे। धाग्याने आपला ट्रायपॉड बांधला आहे आणि त्याला गोप्रो लावला आहे। आता काही जर सिनेमॅटिक शॉट्स घ्यायचे झाले तर असेच घेऊ। आपली वन डे ट्रिप आहे, तर जास्त टाईम नाही आपल्याकडे, आणि एका दिवसात माथेरान कवर होत नाही, कारण आपण 2 वर्षांनी पण जाऊन आलो आहे। मी ब्लॉग पण अपलोड केला होता जुन्या चॅनलवर, म्हणून आता लवकरच आपण ब्लॉगला सुरुवात करू, लवकरच निघूया। चला सुरुवात करूया। तर आता मी तिघंजणं माथेरानला टॉपला पोचलो आहे, दस्तुरी नाक्यावर। आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच फीचर झालेले सेजल नाईक आणि ऋषिकेश चिंचकर। आता आणखी आपले बाकीचे मेंबर येत आहेत। आपण दस्तुरी नाक्यावर इथे थांबलो आहे पार्किंगमध्ये, आणि रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। माझ्या मागे तुम्हाला गाड्या दिसतच असतील। माथेरानमध्ये आम्ही एंट्री केली, आणि आता इथे सर्व घोडे आहेत, पण आम्ही चालत चाललो आहे। इथून आम्ही अमन लॉजपर्यंत चालत जाणार आहोत। तिथून जर टॉय ट्रेन भेटली तर मग जरा चांगलंच आहे, पण आज संडे आहे तर गर्दी असेल, पण बघू जाऊन। हा बघा, हा इथे अमन लॉज आहे। टॉय ट्रेन येईल ती खालून ती इथेच थांबते, आणि इथून ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला माथेरानचं मार्केट लागेल। आम्ही गेलो तो तिकीट काढायला, पण किती पाऊण तासाचा वेटिंग पिरियड होता, म्हणून आम्ही चालतच जायचा प्लॅन केला। टॉय ट्रेन कॅन्सल केलं आहे। आता पूर्ण चालतच माथेरान एक्सप्लोअर करू। तर माथेरान एक्सप्लोअर करतो आहे। आपला पूर्ण ग्रुप एकत्र आला आहे। ऋषी, सेजलला तुम्ही ओळखता, आणि बाकी 4 मेंबर अंकिता, माया, अंकित और आदित्य। माथेरान एक्सप्लोअर करायला सुरुवातच केली होती, पण आपल्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली। दुसरी बॅटरी टाकली, पण ती वर्क करत नाही आहे, गोप्रो चालू होत नाही आहे। तर जोपर्यंत आपली ती पहिलीवाली बॅटरी चार्ज होत नाही तोपर्यंत आपण बाकी व्लॉग मोबाईलने करू। इकडे जायचं। आम्ही आता फक्त आणि फक्त मार्केटच फिरतोय, शॉपिंग काही नाही केली, फक्त चालत चाललो आहे। 1.5 तासापासून चालतोय। आमच्यातले एक मेंबर कंटाळले पूर्ण, आणि अजून एक पण पॉईंट नाही। कुठला? हां, तर इथे बसून घ्या तुम्ही। दुसरा पॉईंट, एक मिनिट, अरे कुठला पॉईंट आहे? अजूनपर्यंत एक पण पॉईंट आमचा एक्सप्लोअर करून नाही झालाय। बसले मी तर थांबते पुढं। तर ते कंटाळले त्यांनी बसलेत। आता मी जरा पुढे येऊन थांबलो आहे, आणि बाकी मेंबर चालत आहेत पुढे। यार गोप्रोची बॅटरी संपली, पण प्रॉब्लेम होता आता व्लॉग करायला, आणि मोबाईलची बॅटरी पण आता किती वेळ राहील माहीत नाही। चप्पल छोड़ गया। हम
हम फर्स्ट हम फर्स्ट गाड़ी चला गाड़ी चला पहिला पॉईंट आम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे, खंडाला पॉईंट माथेरान. फर्स्ट पॉईंट खंडाला पॉईंट. अब हम लोग कब से पैदल चल के आए हैं अभी एक दोस्त के कहने पे. बाकी सारे पॉइंट जैसे छोड़ के मार्केट से घूम इतनी प्रीति चीज़ें हैं मार्केट में. आवाज पर ये लोग दिला नहीं रहे मुझे. आता आम्ही खंडाला पॉईंटवर आलो आहे. मागे खंडाला पॉईंट आहे. त्याच्यानंतर अलेक्झांडर पॉईंट आणि असे करत करत लाईनमध्ये जे जे पॉईंट्स येतील ते सर्व एक्सप्लोअर करू. पण आपला हा पहिला पॉईंट आहे खंडाला पॉईंट. तो आता आपण तिथे जाऊन एक्सप्लोअर करूया. आमची एक मेंबर दमले आणि ते जरा श्वानांसोबत वार्तालाप करतायत. 3 श्वान इथे उपस्थित आहेत. श्वान आहेत म्हणजे घोडा. बास, अश्व म्हणजे घोडा. याच्यावरून समजलं आपल्याला. मराठीमध्ये समानार्थी शब्द घोडा म्हणजे श्वान. लिहून घ्या. हे मी ठेवणार आहे व्लॉग मध्ये. पाहिजे एवढी पाहिजे. आता इकडे 3 रस्ते आहेत. 1, 2 आणि हा इकडे 3. आता कुठल्या स्टाईलने जायचे? हे शार्लोट लेक इकडे आहे. शार्लोट लेक, इको पॉईंट. इकडून एवढे पॉईंट आपल्याला एक्सप्लोर करता येतील. शार्लोट पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, लुईजा पॉईंट आणि सेम इकडे पण इको पॉईंट, पोलीस स्टेशन आहे, लुईसा पॉईंट, हनीमून पॉईंट आणि मलंग पॉईंट. लगे माफिया कभी जेल कभी बेल. लगे माफिया कभी जेल कभी बेल. काय वातावरण आहे बघा. झाडांमध्ये आलोय, जंगलातून चाललोय. एकदम भारी वातावरण, शांत आणि थंड वातावरण. एक मिनिट झूम करतोय. इकडे बघा. माथेरानला यायचं आमचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, पण आम्ही पावसाची वाट बघत होतो. बऱ्याच महिन्यांपासून चाललो होतं, पण पावसामुळे आमचा प्लॅन काही होत नव्हता. अजून पण आम्हाला पाऊस काही साथ देत नाही. आम्ही आता दुसऱ्या पॉईंटवर आलो आहे, शार्लोट लेक. पण शार्लोट लेकचं पाणी पूर्ण सुकलं आहे. फक्त तिथे थोडं पाणी आहे. जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. माथेरानचं वातावरण नेहमीप्रमाणे चांगलंच आहे, थंडगार. पण जरा पाऊस पडला असता तर आणखी वातावरण भारी झालं असतं. पण हरकत नाही, पहिली ट्रिप तर सक्सेसफुल झाले. ती बॅग कोणती घेऊन चला, आपला गोप्रो आता पूर्ण चार्ज झाला आहे परत बॅटरी. आणि तुम्हाला आता परत एकदा दाखवतो. ही शार्लोट लेक आहे. तिकडून आता आपण तसं बाहेर जाऊ. तिकडे बाकीचे पॉईंट तिकडेच आहेत. मी माथेरानला 2 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा ब्लॉग पण अपलोड केला होता. पण तो आपल्या जुन्या चॅनलवर. आता आपला हा नवीन चॅनल आहे, तर याच्यावर आपण आपला माथेरानचा पहिलाच व्लॉग असेल. माथेरानची माझी ती पहिली ट्रिप होती आणि ही दुसरी आहे. मला तेव्हापासून माथेरानला म्हणजे परत याची इच्छा होतीच. पण आम्ही पावसाची वाट बघत होतो, कारण पाऊस पडला असता तर वातावरण आणखी चांगलं झालं असतं. पण आमचा हा प्लॅन पाऊस पडत नसल्यामुळे पोस्टपोन होत राहिला आणि त्याच्यामुळे आमचे बाकीचे प्लॅन अडकून राहिले. म्हणून आम्ही प्लॅन केला की जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा पहिलं माथेरान करायचं आणि जर पावसाला सुरुवात झालीच मग बाकी जे प्लॅन अडकलेले आहेत ते पण पूर्ण कवर करून घ्यायचे. शार्लोट लेक नंतर आता आम्ही आलो विसरनाथ मंदिराकडे. हा मंदिर आहे आणि आता एंट्री आतमध्ये शूट करायला देत आहेत की नाही माहीत नाही. दरवाजा शोधतोय आम्ही पहिला. पहिले आम्हाला वाटलं की बंद आहे. हां, कळालं की बॅक साईडने. आम्ही मंदिराच्या अपोजिट साईडला होतो, तर आम्हाला वाटलं की बंद आहे. पहलवान नहीं पागल, मर जाऊंगी मैं. आगे का ट्राई करो. बहुत भारी है. उतारो. एक मिनट में ट्राई करते एक बार. मैं हिला भी नहीं पा रही. मैं पापी हूँ. यहाँ चालू है ना.
हर हर महादेव. बोलो बोलो बोलो. हर हर महादेव. छोट मतलब गाना आधी साइड आधी उठला. तुला उचललं तर विषय संपला रे. बहुत भारी है. कोई सच्चा इंसान कलयुग का. नीचे से ही नहीं हिल रहा. अरे अब उस पत्थर है वो भारी होगा ना. मेरे पापा ही उठा देंगे उसे. बंद हो गया. नहीं चलो. वैन फटना जाए. महेंद्र बाहुबली आवडतं है ना भाई. हमारे शो के विजेता होते हैं आदि भैया. कैमरे में क्रैक आया हुआ है. उठाता वैसे गाइस मैं भी लेती तो थोड़ी कमजोर हूँ. पता चला मेरा बाजू फ्रैक्चर हो गया. आदि सच में बहुत साफ दिल का है वैसे. बस उसके लिए भी हम बहू ढूंढ रहे हैं. आ गया. देखा बहू की बात की तो शर्मा आ गया. हाय एवढं झूम नको यार. आता आमचा नेक्स्ट पॉईंट आहे लॉर्ड पॉईंट. इथून रस्ता आहे. आता आपण लॉर्ड पॉईंटवर आहोत. तिथून आपल्याला टेलिस्कोपमध्ये हे सर्व पॉईंट्स म्हणजे हे सर्व नजारे बघता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू, कलावंतीन दुर्ग, प्रबलगड, शेरकी गुफा, आदिवासी विलेज, लुईसा पॉईंट, विशालगड. आता तिथून आपल्याला सर्व एक्सप्लोर करता येईल तर तिथे जाऊन करूया. तो गाइस आई गेस वो जो आपको दिख रहा है वो है कलावंतीन दुर्ग एंड ये वाला शायद प्रबलगड है. फिक्स तो नहीं पता. फक्त त्याला हलू नको, टच नको. माउंटन दिसेल बघ दादा, डोंगर दिसेल. डोंगराच्या वरती झेंडा आणि तिथे आलेली लोक पण तुला दिसणार. कलावंतीनी ट्रेक होते. हा जो किल्ला पाहतोय ना संपूर्ण महाराष्ट्रातला फेमस किल्ल्यांमध्ये जे 2nd नंबरला नाव येतं. पनवेलवरून ट्रेकिंग होते. आता हे लोक लाईव्ह ट्रेकिंग करून गेलेले. तो कुठला किल्ला आहे? कलावंतीनी दुर्ग किल्ला महाराष्ट्रातला फेमस किल्ल्यांमध्ये जे 2nd नंबरला नाव येतं. 90 डिग्रीच्या उभ्या पायऱ्या तेवढे लोक चढून जातात वरती. आता कोण आहे दुसरा? ओके हा दादा तुमचा पहिला ठिकाण झालं. आता इकडे जो अंगठासारखा जो सुळका आहे उभा डोंगर, त्या डोंगराचं नाव आहे लोईसा रॉक क्लाइम्बिंग प्लेस. आणि या सुळक्याच्या टॉपला पाहायचे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती दिसेल सुळक्याच्या टॉपला. जे ट्रॅकिंग करणारे जे ग्रुप असतात ना ज्याला आपण मराठीमध्ये गिर्यारोहक बोलतो, त्यांनी डोंगरावरती चढून ठेवलेली महाराजांची मूर्ती. तर आमचा आता लॉर्ड पॉईंट एक्सप्लोर करून झाला आहे. आम्ही टेलिस्कोपद्वारे 4 पॉईंट बघितले. पहिला पॉईंट होता कलावंतीन दुर्ग. तिथून टॉपचे जे ट्रेकर्स आता ट्रेक करायला गेलेत त्यांना टेलिस्कोपने आम्ही बघितलं. दुसरा होता पॉईंट आमचा प्रबलगड. नाही प्रबलगड नव्हता, विशाल. दुसरा पॉईंट होता आमचे लाकडाची शिडी. त्याच्यानंतर होता तिकडे जो सुळका आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि झेंडा होता, तर तो पाहिला. आणि त्याच्यानंतर शेवटचं 4था पॉईंट म्हणजे वाघाची गुफा. तसे 4 पॉईंट बघितले आणि 4 पॉईंट एक्सप्लोर केले. आम्ही तिघांनीच बघितले, बाकी कोणी बघितले नाही. पण त्यांनी जी माहिती दिली ती याआधी तुम्ही ऐकली असेलच. तर आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघायला जाऊया. सो अनुष फ्यू वर्ड्स ऑन दिस. बघा निसर्गामध्ये असलेले प्रत्येक ठिकाण हे सुंदरच आहे, तर त्याला आपण सुंदरच ठेवलं पाहिजे. इकडे तुम्ही बघाल तर थोडी घाण केले लोकांनी, बाकी तर पूर्ण साफ आहे. तर फक्त तेवढी काळजी घ्या की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येता मजा करायला, मस्ती करायला, थोडं माइंड फ्रेश करायला, काही असू द्या. पण तुम्ही जो कचरा आणता तो स्वतःच्या बॅगेत परत घेऊन जा. त्याच्यासोबत एक्स्ट्रा पॉलिथिन वगैरे कॅरी करा, त्यामध्ये भरून परत तुमच्यासोबत घेऊन जा. किंवा इकडे डस्टबिन वगैरे पण आहेत, तिकडे पण तुम्ही टाकू शकता. पण हे असं उघड्यावर टाकणं बंद करा. तर आपला लॉर्ड पॉईंट झाल्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला सिलिया पॉईंट. तर त्यासाठी आपल्याला लेफ्ट घ्यायला लागेल आणि आता इथून आपण जाणार सिलिया पॉईंटकडे. आता आपला नेक्स्ट पॉईंट सिलिया पॉईंट. इथून एंट्री आहे आणि तो पॉईंट आहे. आता आपल्याला तिथं जायचं आहे. तिथून जाऊन आपण बाकी एक्सप्लोर करूया. पाटील नहीं ढसूंगा, तेरे को ढसा दूंगा.
कोई गिरना मैंने गिरती है पहाड़ी हूँ कंटेंट मिल जाता मी पहिला इंट्रोला तोच सीन ठेवला होता पडताना. मजा आले तोच पडायला पाहिजे होताच मग जाऊन. ओके सो सिलिया पॉइंट. यस तर आता आम्ही आहोत सिलिया पॉइंटवर आणि वारा एकदम जोराचा सुटला आहे. माझी केस खायला बघू शकता आणि बाकी झाडं पण बघू शकता. पण एकदम व्ह्यू पण बघा तुम्ही तेवढाच भारी आहे. कैमरामैन उठने वाला है. ब्लॉग करताना आपला कॅमेरामॅन आहे ते जरा कमजोर आहेत. वाऱ्यामुळे त्यांची हालत बेकार झाले. इग्नोर द हाली कैसे पकड़ो कैमरा पकड़ो. सिलिया पॉईंट बघून झाल्यानंतर आता हे 5 पॉईंट आहेत. किंग एडवर्ड पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट आणि लुईजा पॉईंट. हा रस्ता आहे तिकडे जायला. या मी एको And here we go. आता चाललोय आम्ही. एको पॉइंट काय येतं ना हाँ रे सगळं माथेरानमध्ये आपले 6 ते 7 पॉईंट एक्सप्लोर करून झालेत. आत्ता आपण ज्या पॉईंटकडे चाललो आहे तो पॉईंट आहे इको पॉईंट. गोप्रोच्या बॅटरीचं काहीतरी करायला लागेल. सध्या आपली फक्त एकच बॅटरी चालू आहे. आता ती पण परत उतरली, ती परत चार्जिंगला लावली आणि दुसरीवाली चार्ज करून उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये. आता काय सध्या चालत नाही म्हणून परत फोनमध्ये शूट करतो आहे. आलो इको पॉईंटवर. हा बघा, हा आहे इको पॉईंट. इथून आता जोरात रेकायला लागेल. आता वारा खूप सुटला आहे तर वाऱ्याचा आवाज पण येत असेल कारण ही व्हिडिओ मी कॅमेरामध्ये म्हणजे नाही काढत, मोबाईलमध्ये काढतोय. हा इको पॉईंट आहे. इथून जर आपण जोरात ओरडलो तर आपला आवाज आपल्याला परत ऐकायला येईल. आपण ट्राय करूया. पण काय रे तू सांगा आधी. 1 2 3. माथेरानचे ऑलमोस्ट सर्व पॉईंट्स कवर करून झाले आणि आता मी परत दस्तुरी नाक्याच्या दिशेने चाललो आहे. जाताना जर कुठला पॉईंट भेटला तर तो एक्सप्लोर करूच, नाहीतर मग बाईक घेऊ आणि घरी जाऊ. आता सर्व कंटाळा कारण चालून सर्वांचे पाय दुखलेत.